अनेक लोक संगमेश्वरला येतात, पण संगमेश्वरला नाव का पडलं आणि इथे नद्यांचा संगम दिसतो। मागे तुम्हाला कसबा संगमेश्वर मंदिर दिसत असेल, अगदी ह्याच्या समोर दोन नद्या मिळताना दिसतात। आता मी तुम्हाला त्या नद्या दाखवतो। ही बघा, हा इथे ब्रिज आहे। ह्या ब्रिज वरनं इथून पुढे जी वाहते ती आहे एक नदी, आणि पलीकडे इकडून तुम्हाला जे दिसतंय इथून एक नदी वाहते। ही पूर्ण एक नदी आहे। त्यांचा संगम हा एक्झॅक्टली ह्या ठिकाणी होतोय। हा इथे संगम आहे आणि त्या संगमावरचं देऊळ म्हणून संगमेश्वर। इथे तुम्हाला संगमेश्वर हे देऊळ लिटरली त्या नावावरनच पडलेलं दिसतंय। गॅझेटमध्ये पण तुम्हाला दिसतं अलकनंदा आणि वरुणा यांच्या संगमावरती हे देऊळ आहे असं म्हणतात। पुढच्या वेळेला कर्णेश्वरला गेलात की त्याच्याच पुढे हे संगमेश्वरचं देऊळ पण बघा। आत अतिशय सुंदर शिवपिंड आहे आणि त्याच्या बाजूला तुम्हाला कार्तिकेयाची एक छोटीशी मूर्ती दिसते। सगळं दर्शन घ्या आणि कधीतरी ह्याच्या काठी बसा। अनेक लोक संगमेश्वरला येतात, पण संगमेश्वरला नाव का पडलं आणि इथे नद्यांचा संगम दिसतो म्हणून धन्यवाद।